महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेना पक्षाचे उमेदवार यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि आताच त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून आम्ही सर्वजण आलो आहे। मला विश्वास आहे की महायुतीचे जे काही मतं आहे इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर मोठ्या फरकाने हा महायुतीचा उमेदवार दुष्यंत सतीश चतुर्वेदी हा विजयी होईल आणि खरं तर गेल्या अनेक टर्मपासून या ठिकाणी शिवसेना पक्षाचा उमेदवार निवडून येत होता आणि परत पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि तो सुद्धा निवडून येईल याबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड विश्वास आहे। भूमिका भाजपने घेतली आहे आणि वेळप्रसंगी त्यांनी आता बंडखोरीची देखील भूमिका घेतली। आज आपले मित्रपक्ष कोणीही नाही आपल्यासोबत, तर काय हे असतं? नाही, वेळेपर्यंत उमेदवारीचं खरं तर महायुतीतले तिन्ही पक्ष वेगवेगळे उमेदवार त्यांच्याकडे मागणी होती। भारतीय जनता पार्टी यांचं उमेदवारी ही दिल्लीवरून ठरली गेली। त्याच पद्धतीनं आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आमच्या उमेदवारी ठरवल्या आणि राष्ट्रवादीच्या सुद्धा उमेदवारी ठरलेल्या आहे। परंतु राज्यामध्ये 17 जागेमध्ये 11 जागा ह्या भारतीय जनता पार्टी, 4 जागा ह्या शिवसेना आणि 2 जागा राष्ट्रवादी असं लढण्याचं ठरलेलं आहे। महायुतीच्या नेत्यांनी हे ठरवलेलं आहे। गैरसमज काही असेल तर थोड्या दिवसानंतर या सर्व गोष्टी चित्र स्पष्ट होईल। भाजप राष्ट्रवादीची आता मनधरणी कशा पद्धतीने आपण करणार आहे? आपण कोणालाही मनधरणी करावं लागणार नाही, कारण महायुतीतले आम्ही तिन्ही पक्ष अतिशय मनाने घट्ट आहोत। उमेदवारी मागण्यापर्यंत किंवा उमेदवारी आम्हाला मिळाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सर्वच पक्ष वटवत असतात। परंतु एकदा पक्ष नेतृत्वानं उमेदवारी दिल्यानंतर महायुतीचा उमेदवार आम्हाला सर्वांना विजयी करायचा असतो आणि आज राज्यामध्ये 17च्या 17 सीटा ह्या महायुतीच्याच विजयी होतील हा सुद्धा मी विश्वास आपल्या सर्वांना देतो। ते 17च्या 17 जागा महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील आणि यवतमाळची जागासुद्धा 100% यामध्ये आहेच। मी सन्माननीय अंबादास दानवेचं अजून ऐकलं नाही, परंतु ऐकल्यानंतर त्यावर सविस्तर बोलेन। भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतळा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीकडनं साहेबराव कांबळेंना उमेदवारी या ठिकाणी दिली आहे। कुठेतरी त्रिशंकू परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आहे। महायुतीतला जो एक पक्ष आहे त्याबद्दल मला आता काही सांगता येणार नाही। त्यांच्या वरिष्ठ नेत्याशी, जिल्ह्याच्या नेतृत्वाशी मी बोलेन। अजूनपर्यंत मला काही त्याची कल्पना नाही, परंतु विरोधी पक्ष तर या ठिकाणी उमेदवार देणारच आहे। त्यांना तर आम्ही काही सांगू शकणार नाही, परंतु खरं तर मित्र पक्षातले या ठिकाणी कोणी जर उमेदवारी भरत असेल तर त्या नेतृत्वासोबत आम्ही चर्चा करू। स्थानिक नेतृत्वांना या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा करून अधिकचं बोलता येईल। शिंदे साहब, श्रीकांत शिंदे साहब और संजय राठौड़ साहब के आशीर्वाद से मुझे यवतमाल से एक बार फिर से मौका मिला है। मैं पूरी कोशिश करूंगा कि यहाँ के नागरिकों की सेवा करने के लिए और इस मौके का पूरा सोना करने के लिए। धन्यवाद भैया। एक कहा जाता है मित्र पक्ष की ओर से और सभी की ओर से कि बाहर का उम्मीदवार यहाँ पे आयात किया गया है और विकास के बारे में, जिले के विकास के बारे में कोई भी बैठक में अनुपस्थित रहने के बारे में भी टीका टिप्पणी आपके बारे में की जाती है। मेरी जितनी भी विकास निधि थी वो सही समय पे 100% एग्जॉस्ट हुई है और बाकी मित्र पक्ष का क्या कहना है ये वो लोग ज़्यादा बेहतर तरीके से जवाब दे पाएंगे। विजयाचं काय गणित आपल्याजवळ आहे? कशा पद्धतीने बहुमताचा आकडा आपण गाठणार? 19 तारीख को आपको इसका जवाब मिलेगा सर। धन्यवाद।